साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. भरा फक्त 101 रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू. 0% बजाज फायनान्स उपलब्ध. सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सध्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणलं होतं. त्यामुळे त्यांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आज सर्व समाजाची प्रगती होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत सर्व समाजाला समान न्याय हक्क देण्याचं काम केलं आहे, असं प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी केलंय. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी क्रेनच्या सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भव्य असा पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. 21 एप्रिल रोजी शहरामध्ये होणाऱ्या सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी भीमसैनिक आणि सर्व नागरिकांना केलं आहे. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव इथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रामधील मान्यवर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवार पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि भीमसैनिक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या दिवशी आपण जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे. त्यामुळे शिक्षण आपण सर्वांनी घेऊन आपल्या सर्वांचं उद्धार आपण करू शकतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील इतर लोकांना संघटित करण्याचं आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि संघटित झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही आपल्या अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करू शकतो. अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेली. शिक्षणाच्या माध्यमातून किंवा जे काही इतर म्हणजे ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये खालच्या वर्गाचे लोक म्हटले जायचे, यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं मिळवून दिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी सर्व आपल्या अनुयायींच्या बरोबर त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होऊ शकलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद. या जयंतीच्या निमित्ताने 21 एप्रिलला आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या या मागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं, एवढं या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. स्वप्नील कोपरे, C24 तास, कोपरगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.
नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.